शुभम करून यांच्याकडून 101 रुपयाचा कार्यक्रम
त्याचप्रमाणे जयदीप चोगण यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे मालती मेळे त्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी नागोरेवाडी आमच्या भागाचं चर्चा उत्तराला भाग पाहिला. नागोरेवाड मी एवढंच सांगू इच्छितो, आपण नावाजलेल्या बाबूरांनी अशा चांगल्या नामवंत घराण्यातील आहे, परंतु आज भेंड्याची भाजी खाऊन घसरला. माझ्या गणाचा आणि माझं जे पद मी या ठिकाणी जे गायलं होतं त्या पदाचा योग्य भाग नव्हे. चाल ठीक आहे, चाल मान्य करतो, परंतु तो भाग माझ्या गणाचा आणि त्या पदाचा नाही. मी आपल्याला आता तसंच आपण माझ्या प्रश्नावर चर्चा केला. ठीक आहे, तुम्ही खरंच बरंचसं चालून या ठिकाणी आला. हा माझा 10-12 वर्ष विषय चालतोय आणि या वर्षी फुटावा. ऍक्च्युली ह्या बारीला मी तो बंद करणार होतो, परंतु आपण बऱ्याच जणांचे विषय बोलला. त्यांना बघूया माझा हा विषय किंवा हे करतात काय. आपण जे वर्णार ब्राह्मणन आणि अलग निरंजन असं जे भोजवाक्य दिलं किंवा हे सगळं चुकीचं आहे असेल तुमच्या ग्रंथाप्रमाणे, परंतु माझ्या प्रश्नाला एकच उत्तर आहे. मी तुम्हाला कुठलाही वाचून पुरावा सोडलेला नाही. घोषवाक्य पटलं, अवतार पटला. तर आता हा प्रश्न फुटावा यासाठी सांगतोय की माझ्या घोषवाक्याचं 4 अक्षरी नाव आहे. बऱ्याच जणांनी मी पुढेवाल्यांना सांगितलं सुद्धा होतं की हाच्या पट्टीत आहे. आता ॲक्युरेट सांगतो की हा विषय फुटावाच करून 4 अक्षरी घोषवाक्य आहे आणि हे घोषवाक्य पाठवा विषय आपण केव्हाही पटवून ठेवतो. तुम्ही दिलेलं उत्तर आहे या ठिकाणी पटत नाहीये. त्यानंतर आपल्या विषयाची या ठिकाणी मी थोडी चर्चा करतोय. शेती करताना कमरेला आगडी गोटा बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या स्वतःच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नागरी वरील राजाला कोणी वरदान दिलं ते सांगा. अट ठेवले भगवान शंकर श्रीखंडोबा तुला सोडून सांगा. बुवा प्रथम पहिल्या विषयाला सुरुवात करतोय. हा ग्रंथ आहे कृषी केंद्रित वैदिक धर्म आणि संस्कृती. या ग्रंथाचं पान आहे 93. विषय असा आहे, इंद्राला वृष्टीनं वृषभ, वृष्ट म्हणजे जमीन कसणं आणि लोखंडच्या धातूपासून वृष्टी व शेती संबंध असा असणारा हा इंद्रदेव. आणि इंद्रदेवाची उत्पत्ती अशी आहे की त्यांचा जन्म कुशीतून कुस फोडून झाला आहे आणि कुस फोडून जन्म झाल्यामुळं त्यांना लोहाची उपमा, लोहाचा दर्जा मिळाला. तर त्याचा पुढचा भाग असा आहे की इंद्रानं त्या कोयत्यामध्ये स्थान ग्रहण केलं आणि पृथ्वी ही आकडी झाली आणि भूदेवीने ते वरदान दिलं की वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, नजर दोष लागणार नाही. असं हे पहिलं तुमचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरं उत्तर असं आहे, बुवा धानराजाने म्हणजे धान्याचा जो देव आहे त्या धानराजाने
शेतकऱ्याला स्वतःच्या हाताने लोखंडाचा आकडी कोयता बनवून दिला आणि वरदान दिलं की हे केवळ झाडे तोडण्याचं साधन नाही, तर हे माझं सुरक्षा कवच आहे. हा आकडी कोयता कमरेला बांधून जो शेतात घाम गाळेल त्याच्या पिकाला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही आणि वाईट शक्ती त्याच्यापासून 4 हात दूर राहतील. हे तुझं दुसरं उत्तर आहे. तिसरं उत्तर आहे वीर कदप्पा अर्थात शेताचा वीर याने वरदान दिलं आहे की शेतकऱ्यांना शेतीची अवजारे वापरण्याचं त्याने प्रशिक्षण दिलं आणि संरक्षणाचं मुख्य साधन म्हणून आकडी कोयता कमरेला बांधण्याचं त्यांनी संरक्षक कड म्हणून दिलं आणि भूताखेतापासून बाधापासून प्रभावशून्य होईल आणि याची पूजा आपण दसरा आणि पोळ्याला करतो. हे तिसरं उत्तर. चौथं उत्तर आहे काळूबाई मांडरदेवी आणि मळगंगा माता यांनी एक वरदान दिलेलं आहे. 5वं उत्तर आहे कोशी या देवतेने वरदान दिलेलं अशी एक आख्यायिका आहे. आणि यानंतर 6वं उत्तर आहे महालक्ष्मी किंवा शाकंभरी अन्नपूर्णा देवीने वरदान दिलंय. ते असं आहे बुवा, मूळ हिंदू धर्मग्रंथ किंवा विष्णू पुराण पाहिले असता विष्णूने बळीराजाला पाताळ लोकांचे राज्य दिल्याची कथा आहे. परंतु ग्रामीण महाराष्ट्राने बळीराजाला शेतकरी मानलं आणि त्याच्या रक्षणासाठी महालक्ष्मी किंवा शाकंभरी अन्नपूर्णा देवीने हे कोयतीचे वरदान दिल्याची सुंदर लोककथा वर्णन केलेली आहे. ती अशी आहे बुवा संस्कृत अशी. पहिली ओवी गाऊ त्याग बळीराजा देवा, नांगर धरून हाती करी काळ्या आईची सेवा. कमरेला बांधली कोयती हाती नागराचा महिना, बळीराजाच्या राज्यात दुःख दारिद्र्य राहीना. काही बैलाच्या झोपाला देव राखतो रानात, कष्टाचं हे सोनं माझ्या उगवू दे घर शेतात. पिढा पिढा तळो म्हणे लक्ष्मी दारात असली, बळीराजाच्या कृपेने माझी काळी आई भिजली. असं त्या ग्रंथातल्या ओवीची बुवा हे माझ्या कोणचं काही पद्य वाक्य नाही, ग्रंथातलंच आहे. हे एकूण 6 विषय बुवांसमोर पटवलेले बुवा ते मान्य करून घेतील. पुढील वारीला सुरुवात करतो. आता या ठिकाणी बुवानी गण गायला होता. या कणा कणातून तू भरला आद्यपूजेचा तू भरला. तर त्या गणावर एक छोटासा भाग येतोय. सूत्रधार तू विश्वाचा चक्रते मूलाधार, निर्गुणातून निराकारातून घेई तू आकार. दर्शन लाभे निशिदिनी हे पाहता उघडून द्वार. सगुण साकार रूप गणाचं करा तो जय जयकार. हो असा बुवा या गणाचं आपल्या उत्तर आहे. पुढचा भाग असा आहे. हा गणाधीश करी निवास येऊन जसवे द्वारी, पंचमहाभूतात्मक वस्त्र शोभे अंगी भरजरी. अशी पुढे ती कथा आहे. आपण तो विषय पटवून घ्या. त्यानंतर बुवानी गवळण गायली होती. त्या गवळणीची चाल देतोय. लागली अशी बोलू निघाली पक्की चालू. ठीक आहे बुवा, आम्ही तुम्हाला जे संबोधित केलं होतं की हा सौदा पक्का सौदा, हा पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. या श्रीकृष्णाला जर शोधायचं जर असेल तर त्याला प्रवृत्ती शोधक असायला पाहिजे. शोधक म्हणजे शोधा. अशा तऱ्हेने आपल्याला ते वर्णन केलं होतं. असू द्या, आम्ही तुम्हाला त्या गवळणीचं
उत्तर देतोय तेरी गणपती मन मोहनाचा अंतरी ध्यास मन मोहनाचा अंतरी ध्यास तुझा सहवास काना जपतोय खास तुझा सहवास काना जपतोय खास मन मोहनाचा अंतरी ध्यास मन मोहनाचा अंतरी ध्यास तुझा सहवास काना जपतोय खास तुझा सहवास काना जपतोय त्यानंतर बुवा आमच्या म्हणून गेले की बुवाची ही पहिलीच वारी आहे. आम्ही 20 21 वाऱ्या केला. बुवा खरंच मला त्याचा अभिमान आहे. माझा राजा मंडळाचा एक शाही आज या मुंबई नगरी 25 वाऱ्या करतोय. परंतु आम्हाला बुवा तुम्ही हिडवून जे म्हणताय की बुवा एक वारी, तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण जेव्हा खडकवलीत येऊन एक वारी जेव्हा करत होता त्यावेळी हा संदीप चंद्रकांत शाही गणपतीतून 8 दिवस फुल आणि नवरात्रातून 9 दिवस फुल बुवा कार्यक्रम करत होतो आम्ही त्यावेळी. आणि माझ्याबरोबर त्यावेळी जोडीला असणारे शाहीर होते देवेंद्र चिमन, गजानन तटकरे, तुमच्याच घराण्यातील. विचारून बघा गजानन तटकरे बुवांना की हे बुवा त्यावेळी काय काय करत होते ते. ठीक आहे, प्रत्येकाला वेळ यावी लागते आणि संधीचं सोनं करावं लागतं. आपण ते सोनं करताय त्याबद्दल मला अभिमान आहे बुवा. मी असं तुम्हाला इकडून म्हणणार नाही. आज तुम्ही मिस करताय, आज मी एक करतोय, पण एक दिवस असा येईल बुवा की आम्ही तुम्हाला 25 वाऱ्या करून टाकू. हा ही ग्वाही देतो मी तुम्हाला. आता बुवानी आपला शंकर मोठा करण्याचा प्रयत्न केलाय. तसं मी माझी आदिमाया कशी श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी मी माझ्या गीतातून सांगतोय. या ठिकाणी फायटर शुभम गरुड यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. वेदांत सरवंदे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळ त्यांच्या शतशः ऋणी आहे. धन्यवाद. कथा अशी आहे बुवा की वृंदावनामध्ये रासक्रीडा चालली होती आणि त्या रासक्रीडेमध्ये एकटा पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण. तर अशा वेळी शंकराला इच्छा उत्पन्न झाली की त्या खेळामध्ये मला जरा खेळायचं आहे. तर त्यावेळी पार्वतीचा पण आदेश केला की या खेळामध्ये फक्त एकटा पुरुषोत्तम भगवान मी आहे. इतर कोणाला जर यायचं तर असेल त्यानं स्त्रीवेश धरून या ठिकाणी यायला पाहिजे. आणि ते शंकरानं मान्य केलं आणि ती रासक्रीडा खेळली गेली. ही कथा या ठिकाणी मी करतोय. अजूनपर्यंत ही कथा कुठल्याही शक्तीवाल्यानं अन्य तुल्यावाल्यानं कुणीही गायलेली नाही. व आपल्यासमोर जे गायन करतोय ते सगळं शास्त्रात आहे. या पूर्वी कुणीही गायलं नाही, याच्या पुढे गातील याची शंका आहे. दैवाचा खेळ
यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद. या ठिकाणी शेवटचं एक देशभक्तीपर गीत घेऊन वारीचा मी समारोप करतोय. शूरवीरांचा क्रांतीवीरांचा शूरवीरांचा क्रांतीवीरांचा आहे तिरंग्याचा अभिमान. भारत देश महान हो, भारत देश महान, भारत देश महान हो, भारत देश महान, भारत देश महान हो, भारत देश महान, भारत देश महान हो, भारत देश महान. शूरवीरांचा क्रांतीवीरांचा कुमारी वागरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मंडळ त्यांचं शतशः ऋणी आहे. धन्यवाद.